नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनलमध्ये. सर्वप्रथम आजही भारतात न्याय मिळतो ह्या सिद्ध करणाऱ्या घटनेसाठी न्यायप्रणालीचं, महाराष्ट्र सरकारचं आणि एकूणच पोलीस यंत्रणेचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. नसरापूरच्या नराधमाला त्याच्या हीन, नीच, माणुसकीला काळीमा लावणाऱ्या दुष्कृत्याची सजा आज अखेर मिळाली. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि आजही अनेक वेळा कायद्यातल्या त्रुटीवर बोललं जातं. मी सुद्धा मागच्या वेळेस कायद्यातली त्रुटी दूर व्हावी यासाठी भावनिक आवाहन केलं होतं आणि आज त्या सर्व गैरसमजावर जे गैरसमज आहे ते दूर झालं आणि नसरापूरच्या भीमराव कांबळे या नराधमाला, खरं तर मला त्याचं नाव घ्यायचं नाहीये, पण केवळ तो त्या घटनेतलं हे आहे म्हणून त्याचं नाव घेणं भाग आहे. तर त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आता ही शिक्षा लवकरात लवकर या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी इतकंच आपल्याला अपेक्षित असणार आहे. 3.5 वर्षाच्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर 45 मिनिट आणि 18 वार करणाऱ्या नराधमाच्या जीवाला कुठंही काहीही पश्चाताप झाला नाही. जेव्हा जेव्हा वर्तमानपत्रातून, मीडियामधून त्याच्या खटल्याची बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतात तेव्हा त्यातून एकच सिद्ध होतं की या नराधमाला कसलाही पश्चाताप झाला नाही. त्याने आरोप कबूल करण्याचं प्रामाणिकपणा सुद्धा दाखवला नाही. मात्र थँक्स टू जस्टिस आणि संपूर्ण कायदा प्रणाली त्यांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हा खटला अत्यंत वेगाने चालवला गेला. 2 महिन्याच्या आतच या सगळ्या खटल्याची सुनावणी होऊन त्याचा निकाल जाणं म्हणजे एक सकारात्मक मेसेजही गेलाय. न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावण्याआधी भरपूरदा झापलं. त्याचा किती परिणाम झाला त्याला माहिती नाही, पण आज सुद्धा फाशी शिक्षा दिली तेव्हा माननीय न्यायाधीश म्हणाले की आता तुम्ही फाशीवर चढा. या खटल्याचा निकाल ऐकताना पीडिताच्या कुटुंबाची उपस्थिती होती. त्यांना अश्रू अनावर झाले. खरं तर अवघी 3 वर्षाचं निरागस लेकरू, कोळी हे जे गाकाली सोडून गेलं आहे त्यांचं दुःख या खटल्याने किंवा त्या भीमराव कांबळेला शिक्षा मिळण्याने, फाशी होण्याने कमी होणारं नक्कीच नाही. पण किमान त्या मासूम निरागस कळीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या नराधमाला त्याच्या दुष्कृत्याची सजा मिळाली इतकंच समाधान त्या मुलीच्या आईवडिलांना आहे. यातून एकच सांगण्याचा हेतू आहे की आपण लोकांनी कितीही पद्धतीने, आजकाल मी जसं म्हणतो की सोशल मीडियावर अनेक पद्धतीने अनेक विषयाला ट्रोलिंग केलं जातं. मात्र या खटल्यातून इतकंच सिद्ध झालंय की आजही सरकारने ठरवलं तर कुठल्याही केसला अगदी वेगाने त्याची सुनावणी होऊन त्याचा निकाल लावता येतो. जसं नसरापूरच्या त्या पीडितेला न्याय मिळाला तसंच आता नुकतीच घडलेली घटना जी संपूर्ण भारतभर गाजते, त्या केतन अगरवालच्या केसमधल्या गुन्ह्यांनाही, गुन्हेगारांना सुद्धा अशीच कठोर शिक्षा मिळावी इतकंच आव्हान या निमित्ताने. आणि या खटल्यातून किंवा या केसमधून जे 2 निरागस जीव गेले, त्या मुलीचं नाव मी घेत नाही, तिला आणि केतन अगरवालच्या आत्म्याला चिरशांती मिळो इतकीच परमेश्वरचरणी प्रार्थना. कारण आपल्या पुराणात असं म्हटलं जातं, आता हे काही लोकांना आवडेल नाही आवडेल मला माहीत नाही, पण आपण ज्या संस्कृतीतून वाढलो की अशा अकाली मृत्यूच्या आत्म्याला
लवकर सद्गती मिळत नाही. तर आपण सर्व मिळून त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी, मोक्ष मिळावा म्हणून मनापासून 2 सेकंद 2 क्षणभर आपापल्या पद्धतीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. ओम शांती शांती शांती.